तुमचं सर्वांचं आपल्या जीवन एक्झाम चॅनलवरती सरसे स्वागत करतोय. त्यांचे नंदी जिंकले असतील आपल्या यूट्यूब फॅमिलीचे, त्यांना पुन्हा एकदा मी शुभेच्छा देतो. आणि आपण आता ब्लॉग पण स्टार्ट केलेला आहे आणि 2-3 नंदी पण शूट केलेले आहेत, तर तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे मी. तर नक्की बघा. तेजा पण आलेला आहे, आपला अकोर्ले गावचा सरपंच आहे आणि बरेच नंदी आले असतील, आता काय माहिती नाही. आपण पण जस्ट आलो 3 वाजता आणि आता ब्लॉग पण स्टार्ट केलेला आहे. तर चला मित्रांनो, आता मैदानामध्ये जाऊया, बघूया कुठली कुठली नंदी आल्यात. मित्रांनो बघू शकतात बघा, नंदी पण आलाय बघू शकता. अकोर्लीवरून सरपंच बघू शकतात बघा, तो देखील आलेला आहे. मित्रांनो बघा, महबूब पण चाललेला बघा पलाला, चाललाय बैल पलाला. मित्रांनो बघा, बघू शकतात चिखली गावचा तेजा पण आलेला आहे. तेजा डॉन तुम्ही बघू शकतात, विगर मैदानामध्ये आलेला आहे. आणि मित्रांनो व्हिडिओ आहे ना लांबूनच काढतोय, कारण की बैलाला पण डिस्टर्ब न व्हावं म्हणून. आणि जरा बैलाला समजतो, कारण की व्हिडिओ काढतात तेव्हा. बघू शकता, आवाज बघू शकता देत आहे. मित्रांनो बघा, हा पण नंदी बघू शकता आलेला, तुम्हाला दाखवतो बघा. बघा इथंशी आपल्या तेजाच्या इथंच धावलेला आहे. नंतर तुम्हाला पाहायला भेटेल संध्याकाळी व्हिडिओ. मित्रांनो बघा, विगरच्या मैदानामध्ये आल्या आणि गुलालामध्ये नंदी आहेत बघू शकतात बघा. राजेश गोंदली विचुंबे यांची नंदी आहेत, ते पण आज इथे विजय गुलालाचा मानकरी झाल्यात. मित्रांनो शिवानी रॉडिक पण गुलालाचा मानकरी हकदार झालेला आहे बघू शकतात तुम्ही. गुलाल अंगावरती दिसत असेल, शुभेच्छा आहेत त्यांना. मित्रांनो बघा, इथेशी बघू शकतात ही जोडी सुद्धा गुलालामध्ये आहे, रंगलेली पाहू शकता. वामजेकरांची नंदी आहेत, तर जाणून घेऊ जरासा. बघा, बजरंग आणि राजा गुलालाचा हकदार झालेला आहे आणि त्यांची टीम आलेली पाहू शकतात बघा. त्यांची मेहनत कुठेतरी घेतली होती आणि गाडी गुलालामध्ये बघू शकतात. अड्डा भरपूर चांगल्या प्रकारे भरलेला आहे आणि भाऊंची पण बैल आल्यात. भाऊ नमस्कार. नमस्कार भाऊ. आपलं नाव काय? माझं नाव आशिष उद्धार, आम्ही करंदड्याचे आणि आम्ही 2 बैल आणलेत, एक लक्की आणि आमचा पिस्टन. तर आज लक्कीचा आणि पिस्टनचा कसं काय नियोजन आहे, काय आहे? आज आम्ही ठरवला लक्की आणि पिस्टनला सोबत पालवायचा. तर लक्कीला फेरा होता आमचा पिस्टन, लक्की वाडा ग्रुप करंजडे आणि पिस्टन तोही वाडा ग्रुप करंजडे तो नाहीत पलवणार. तर दादा आज कसं काय शर्तीचं नियोजन आहे? आज खूप दिवसानंतर आमचा नियोजन झाला. मागच्या रविवारी आम्ही पलवलेला, त्यानंतर आज परत फेरा काढायचा ठरवला दोन्ही बैलांनी. तरी लकी बैलाचे मालक रोशन आणि भूषण आणि आमचे पिस्टन बैलाचे मालक विघ्नेश भोईर आणि विशाल भोईर यांनी ठरवलं आज करूयात शर्यत. तर आज आलोय, तर बघतो आम्ही शर्यत. तर दादा आता बघा 3-3:30 व्हायला आलेले आहेत, 3:30 वाजता. तर कसं काय असेल शर्तीचं काय नियोजन, म्हणजे जमवायला गेलेत का तुम्ही? आम्ही जमवायला गेलो, अजून 12 वाजता आलोय आम्ही, 11:30-12 वाजता आलोय, अजूनपर्यंत जमली नाही. तर जमवायचा प्रयत्न करतोय आम्ही, जशी भेटेल तसं तुम्हाला कळवतो. चालेल, तुम्हाला शुभेच्छा देतो माझ्या. धन्यवाद धन्यवाद. तर बघा मित्रांनो, बैलाच्या मागे जे असतात म्हणजे मेहनत करणारे जे सहकारी मित्र व परिवार, तर बघू शकतात आता. ओके ओके चालेल. बघा भरपूर सारी टीम आहे आणि शुभेच्छा आपल्या चॅनलच्या माध्यमातून. चला भाऊ. तर बघा मित्रांनो, आपल्याला कोलवडे भेटलेले मुलं बघू शकतात, त्यांची पण बैलं आल्या आज. त्यांची बैलं पण म्हणजे विजय झालेले आहेत. ती मुलाखत पण तुम्हाला प्रायव्हेटमध्ये बघायला भेटेल. तर आले होते, दादासुद्धा दाखवली आणि त्यांची नंदी पण बघायला भेटेल तुम्हाला. इथे बघा 2 नंदी गुलालामध्ये तुम्हाला पाहायला भेटतील. मुलाखतच्या संदर्भात पूर्ण डिटेल्स. राजा आणि त्याचं दुसरं येतं व्हाईटवाल्याचं नाव पक्षा कुठनं आलेत? नेवाली नेवालीवरून. कुठली नेवाली? टेंबोडा नेवाली पनवेल. ओके. आणि बैला कोणाच्या नावाने पाळतात? भूमिका गोटराम पाटील. आणि कुठली साईड असतं? उजवीला का? तर बघा मित्रांनो, उजवी साईड असते. जर तुम्हाला पायरा वगैरे किंवा बाकी गोष्टी करायच्या असतील तर मालकाशी पण संपर्क साधू शकतात. आलेली बैला शूट करता आणि नंदी दाखवण्याचा प्रयत्न आहे. धन्यवाद. नमस्कार. नमस्कार. आपलं नाव काय? आमचं नाव श्रीकृष्ण कडव. काय? श्रीकृष्ण कडव. अच्छा, कुठनं आलं? मोहूर. हां. बैलांची नावं काय आहेत? बैलांचे नाव आहे, हा नवा आहे आणि तो सोने आहे. ओके.
कधी आले मैदान जवळच आहे? मैदान जवळ आहे, सकाळी लवकरच हजेरी लावली 11 वाजता. आज लवकर 11 वाजता हजेरी लावले तर मला तर वाटतं शर्यत पण जमले असेल. हा शर्यत जमली, जमले का? जमले. डावी साईड मधून पिसारवाल्यांबरोबर शर्यत जमली. अच्छा, चालेल चालेल, शुभेच्छा आहेत तुम्हाला. धन्यवाद भाऊ. मित्रांनो, आज कोण कोण आले तुम्हाला पाहायला भेटतं बघा. मऊ गावातून पण बरीच मंडळी आहेत. सॅमी झलके पण आलेला आहे, तिकडे बघू शकतात. त्यांचा पण नंदी आलाय बघा. इकडं आता बघा तुम्हाला दाखवतो बघा. मॅचिनवाली पोरं आलेत बघा. मऊची आलेत, मॅचिनवाली पोरं आलेत. त्याला काय वाटतं बघूया. तुम्हाला काय वाटतं? काय नाही, लास्टान अंडर-16 ची पोरं आहेत म्हणतो वाटतं. 19 का? बघा मित्रांनो, शर्तीची आवड आहे. त्यांचा बैल पण आले गावातला. मित्रांनो बघा, बघू शकतात सुकापूर गावामधून पण नंदी आल्यात. तर तुम्हाला बघायला भेटते बघा. काय नाव बोललं? शिवा. शिवा का? हा. आणि बघा राया पण आलेला आहे, तो पण दाखवतो बघा. आणि दादा पण आलेत बघा. त्यांची मंडळी बघू शकतात बघा. 2 नंदी आहेत, तुम्हाला दिसत असेल बघा लावलेले. वेगर गावामध्ये आले आपण आज. काय आवाज द्यायचा बघा मित्रांनो. बघा इथे बारकली पोरं भेटल्यात आणि स्वतःहून आपल्याला आवाज दिला त्याही. आणि जरा माहिती घेऊ आपण. हे कुठनं आले तुम्ही? शिवकर. शिवकर, काय नाव आहे तुझा? साहिल. जवळच ठेव माईक. साहिल का? मग बैलांची नावं काय आहेत तुझे? यो साई. साई. आणि दुसरा कुठला आहे? एकच का? एकच आहे. ओके. तर मग तुला शर्तींची आवड कशी काय लागले? बोल. मित्रांच्या मुलं. मित्रांचे मुलं का? कोण कोण आले तुम्ही? ओके. अजून काय सांगशील बैलाबद्दल तुझ्या? काय नाही. काय नाही, तुला आवडतं का बैल? हा. तू बोल रे भाऊ. बघा मित्रांनो, इथं छोटी छोटी पोरं आहेत. आपण चाललो होतो तर त्यांनी आवाज दिला. तर आपण आता छोटे गाड्या मालकांना पहिले प्राधान्य देत असतो आणि बैल दाखवत असतो. तर त्यांचे पण बैल आल्यात. तर बाबूचं नाव जरा जाणून घ्या. बाबू, तुझं नाव काय? प्रिन्स. तर बैलाचं नाव काय तुझ्या? साई. साई. तर आज शाईला घेऊन आल्यात, तर कसं काय आहे शर्तीचं काय? अजून गाडी जमली नाही, जमवतो आम्ही आता. अच्छा, मग दावणीला किती बैल आहेत तुझ्या? माझ्या बैल 2च आहेत. 2. कुठला आहे दुसरा? दुसरा टिटवी. टिटवी का? तर साईला घेऊन आल्यात, टिटवीला आणलाच? नाही, टिटवीला घरीच ठेवली असं बाराने करीतला. पायऱ्यामध्ये कोण आहे त्याच्या? पहिल्यामध्ये तो बैल आहे. काय नाव आहे त्याचा? नाव माहिती त्याचा नाही. मग तुम्ही चॅनल बघता का आपला? बघतो का? व्हिडिओ कशा वाटतात? भारी वाटतात ना? अजून काय फेरबदल करायला पाहिजे का? म्हणजे असं तुम्हाला काय वाटतं का चेंज करायला पाहिजे? नाही. बरोबर आहे ना? बरोबर आहे. अजून म्हणजे तुमचं कोण कोण आहेत? पोरं कोण कोण आहेत? आहेत अजून, गेले जर बैला बघायला आणि इकडे आहेत जरशी. अच्छा, हे बघा मित्रांनो, पोरं बघा आलेली दाखवतो. मऊ गावातले हे बघा बसल्यात निवांतपणे. चालेल, तुला शुभेच्छा देतो तुझ्या बैलाला आणि तुमच्या सर्व टीमला. थँक्यू. भिंगरवाडीचा बगिरा आणि इकडे आहे आपल्या शिरवलीकरांचा डमरू ना, पब्लिक किंग डमरू गुलालाचा मानकरी झाला. आणि दाखवतो त्यांची मंडळी बघा. गुलाल त्यांना प्राप्त झालेला आहे, पाहू शकतात. दोन्ही पण गुलालामध्ये बैला. बगिरा आहे आणि तिकडे डमरू आहे, गुलाला चाकदार झाल्यात. आणि पाहू शकतात ते आलेली सर्व मंडळी त्यांची. शुभेच्छा तुम्हाला. बघा हे पण नंदी गुलालामध्ये. काय रे नाव आहे? हा, पुरण एक्सप्रेस. बोलशील का? मग बाईट देशील? मित्रांनो बघा, बघू शकतात बघा, उरण एक्सप्रेस बुलेट पण आज गुलालाचा हकदार झाले. आणि त्याच्यासोबत कुठला बैल पळाला तो पण बघूया. देवीचे पाठचा सुंदर पळालेला आहे बघा बुलेट सोबत. तुम्हाला दाखवतो बघा, हा आहे सुंदर देवीचे पाठचा. तर बघा तुम्हाला थोडंसं चॅनलच्या माध्यमातून दाखवतो. बैला गुलालामध्ये आहेत ती. हे बघा समोर आहेत बैला. हे बघा ही पोरं आहेत बारीकली बघू शकतात बघा. आणि तिकडे भाऊ पण बसल्यात. आणि इकडं आपले मालक आहेत बुलेट बैलाचे मालक, ते पण आहेत. आणि दादा आहेत.
दादा अभिनंदन. मित्रांनो बघा गावठी साज, गावठी डॉन आणि बघू शकतात बघा गुलालमध्ये आहेत आणि जे बाबा पण आहे स्वतः मालक. मित्रांनो बघा पुन्हा एकदा मला तर वाटतं पिस्तूलची शर्यत तुम्हाला पाहायला भेटेल बघा. चाललेलं आहे बघू शकतात, चाललंय नंदी बघा पळायला. हे बघा इकडून येत आहे दुंदरेकरांचा साहेबराव पण चाललेला आहे पलाला. बघा चाललंय स्वयंचा, स्वरूपचा, बाबाचा सगळे. गायक कल्पेश घोष बामणकडे पिंजरच्या गुलाबच्या मानकरी आणि यांच्या नावासाठी 500 रुपये आल्यात. आभारी धन्यवाद. एक लढत झाली आणि त्याच्यामध्ये मारीभाई आणि मथुर गुलालाचा हकदार झालेला आहे. तुम्हाला दिसत असेल बघा, दाखवतो बघा. हे बघा मित्रांनो बैल आहेत दोन, बघू शकतात गुलालाचा हकदार झालेले. आमचा अखंड हरणाम सप्ताह बघा मुक्काम आगळी शुक्र दिनांक आपण डोंगराने शिकले ही जर पूर्णपणे माहितीपूर्ण होती. प्रसन्न झालेलं पाहिजे. लाताला शर्यतीमध्ये 22 धन्यवाद. झालेलं पाहिजे. आता आल्या शर्यतीमध्ये मित्रांनो बघा आज जी प्रेस्टिजियस लढत झाली आणि त्याच्यामध्ये आज गुलालाचा हकदार झालेला आहे. घरचा साथ पलाला पाखरे आणि बटार गुलालाचा मानकरी झालेला आहे. बघू शकता बिगर मैदानावरती. आजच्या मैदानात बिंदोरच्या गुलालाचे मानकरी हे बघा स्वतः मालक आहेत, बघू शकता दादा आणि खूप सारी मंडळी तुम्हाला पाहायला भेटते बघा आज कामोड्यावरून आलेली. मला दाखवतो आपल्याला बिंदोर आता व्यक्त झालं तर काकडे अकुर्ली बनवण्याला जोड असताना नाव काढून गेले. ही बघा मित्रांनो कामडकरांची पोर आहेत सगळी म्हणता वाटतं इथं थांबले आहेत. त्यांचा नंदी पण जिंकलाय दाखवतो बघा. झाले फोटोशूट. स्वर्गीय प्रकाश बारको मात्रे कांबोडी पनवेल चंदू भरतशेर बारात गोवारी अमिता सुनील गोवारी कांबोडी भरतचा बटार शंकरा पवळा भारतात हार्दिक अभिनंदन. बैलाची टाप कुठे आहे रे? काय रे देऊ का बैल? डबल जिंकली बघ कसली अंतर आला मित्रांनो बघा साहेबराव आणि पिस्तूल. शर्यतीमध्ये उजवी साईड मित्रांनो बघा आता पुन्हा एकदा गुलालाचा हकदार तुम्हाला झालेला दिसत असेल बघा. गुलाल बघा पडतंय अंगावरती. साहेबराव आणि पिस्तूल पुन्हा एकदा गुलाल घेतलेला आहे. मला तर वाटतं मित्रांनो सलग हा तिसरा गुलाल आहे. हॅट्रिक पण झाला असेल बघा, बघू शकतात बघा समोर दिसत असेल बघा. बरीचशी मंडळी आहे
पिस्तूल गावातील तसेच गाडा मालक आहेत ते पण आहेत बघा. हे तसंच राहा रे भाई. ओय ओय थांब ना थांब. विजय साईड फोटोशूट चालले फोटोशूट. भारी आले पोर्ट्रेटला काढला फोटो. तामा मी पाहिजे ना 2-3 पण होती करायची नाव दिलं तिथे या ना तिथं. पिस्तूल बैलाच्या मालक आणि विष्णू शेट शेलके यादही पण होईल ते पण आलेले आहेत काका आणि दोन्ही पण मालक आहेत इथे बघू शकतात. आणि त्यांचा पिस्तूल पण विजय झालेला आहे लगातार ना लगातार गुलाल झालेला आहे 2 आजच्या दिवसामध्ये. इकडं इकडे दाखवतो बघा कोण कोण आहे बघा. हे बघा मामा पण आहे शिरवलीवरून आलेला बघा. आपला साहेबरावचा खास सपोर्ट करण्यासाठी आले होते शिरवलीवरून. आणि इकडं आदईचा पिस्तूल आहे आणि बरीचशी मंडळी आहे तुम्हाला लाल दिसत असेल. सगळ्यांच्या बैल गुलालामध्ये येतं सगळ्यांच्या अंगावरती गुलाल आहे आज. हे आहेत बाबा. के बाबा आलाय तू ब्लॉग मध्ये दाखवतो बघा आता कोण कोण आहे. हा हा तो माग बघा तुम्हाला दिसत असेल बघा आमचे साहेब शेकड्यावरती बसलेले आहेत. दाखवतो बघा बरीच मंडळी बघा इथं दिसत असेल बघा. पुढे ड्रायव्हरने जास्त हाकलीच नाही गाडी. थांब भाई. ओके के भाई असं हे तसंच राहा रे भाई. ओय ओय थांब ना थांब. विजय साईड फोटोशूट चालले फोटोशूट. भारी आले पोर्ट्रेटला काढला फोटो. तामा मी पाहिजे ना 2-3 पण होती करायची नाव दिलं त्याला बाईट द्या तिथे या ना तिथं. बाबा काय पद्धतीने सुंदर लढत सागर आणि सागरची आता आल्या शर्यतीमध्ये हे बघा मित्रांनो कोण भेटल्यात बघा जाताना. हे भाऊसा भेटल्यात बघू शकतात. नेहमी सपोर्ट असतो आपल्याला आणि चांगल्या चांगल्या बाईट पण त्यांच्याकडून घेतलेले आपण. आता ते कधी बोलवतात त्यांच्यावर डिपेंड आहे. कधी पण या फक्त वाट बघून या मस्त जेवण खाऊन सगळा करू वाड्यावर. नक्कीच नक्कीच चांगली एक तुम्हाला बाईट. भाऊ आज काय मग तुम्ही आलं होतं काय विशेष म्हणजे काय होतं प्लॅन? आज बघायला झालेलो बैल नव्हता आणला. हो का बैल 21 ला आणि एक 25. अच्छा आपलं 21 ला म्हणता वाटतं
रेडगरचं मैदान आहे का? रेडगर मैदान आहे. अजून काय प्लॅनिंग नाही केला. अच्छा. प्लॅनिंग मग मला तर वाटते जर रेडगरला नाही झाला तर मग 25ला दिसेल का? 25ला चांगलाच निघेल, कारण तो जसं हिंदकेसरी मैदान असतात वरती पुशेगाव, पेडगाव, अच्छा अच्छा. परत तसं मुंबईचं 2 हिंदकेसरी मैदान म्हणजे 1 मे आणि 26 जानेवारी बरोबर आहे. ते 2 हिंदकेसरी मैदान तर, आणि आपल्या गावाजवळ मैदान आहे तिथं चांगलंच मैदान निघेल. चालेल चालेल. मग तुम्हाला शुभेच्छा देतो मी, आणि तुम्ही अशा ओळख देता एक मला अभिमान वाटतं आणि बरं वाटतं दादा, कारण की आपण पैशासाठी नाहीत, तुमच्यासारखे मित्र परिवार म्हणजे त्याच्यासाठी येतो आपण. नाही, या क्षेत्रामध्ये आहे ना पैसा नाही, ओळख. आज बघा ना कुठं तुम्ही जा, आज आता आपली कशी ओळख असते, आज मैदानात येतो आपण, एकामेकाची तोंड बघतो, हप्त्यातून 3 वेळा आपण मैदानात बरोबर भेटतो. बरोबर. हीच आपली एक दोस्ती, एक घट्ट नातं तयार होत आहे. त्यामुळं हप्त्यातून चिडीच्या शर्तीनं करू, प्रेमान केला, हप्त्यातून 3 वेळा भेटतो आपण, एक भावासारखं नातं झालंय आपलं. बरोबर आहे दादा. काहीतरी तुमच्याकडून संदेश घेण्यासारखं आहे, आणि असं शिकायला पाहिजे काहीतरी, म्हणजे चिरा नाही करायला पाहिजे. प्रेमान केलं ना भाऊ. काय आज तुम्ही जिंकले, उद्या आम्ही जिंकलो. मी तर गेल्या वर्षी माझा रेकॉर्ड आहे, सर्व गावाच्या बाजूवाल्यांची टोटली गाडी केल्या आपण. त्यांना फोन करून बसवतो, संध्याकाळी या आपल्या वाड्यावर पार्टी करू आपण, तुमचाच पैसे इकडे उचलू. योच आनंद बरोबर आहे. कारण पैलवान कसं कुस्तीमध्ये नाहीतर मॅचीमध्ये घ्या, एका गावातल्या 2 टीम कधी कधी लागू शकतात. तसे आहेत ना भाऊ, इथं शर्त्यात प्रेमान भावाच्या गाड्या केल्या ना, सगळं आनंदात होतंय. चला, तुम्हाला 25ला चांगला मौला गुलाल घेऊ आणि चांगली बाईट देऊ. चालेल. शक्यतो तुम्ही भिंगाडला या आपल्या वाड्यावर. तुम्ही नक्की बोलवता तुम्ही पण वारंवार, पण कसं होतं माहिती का, आपल्याकडे येण्या जाण्याचे साधन नाही, त्याच्यामुळे शक्य होत नाही. पण तुमचं प्रेम भरपूर येते दादा. 25ला या, चांगला वरनं 2 बैल येणार आहेत. चालेल, आपलं बघूया. स्वतःच 2 आहेत, धमाका करू चांगलाच. ठीक आहे, तुझ्या तुम्हाला चॅनलला खूप सारे शुभेच्छा. शुभेच्छा. लवकरच तू मोठा हो, हीच आमच्या अपेक्षा आहे. तुमचा आशीर्वाद आहेत नक्की. चालेल, चल दादा. मित्रांनो, आज आपण आलो होतो विगरला, आणि चांगल्या प्रकारे मैदान पण झालेलं आहे, सक्सेसफुल पार, आणि शर्ती लवकरच झाल्या, आणि आम्ही आता चाललो घरी. आपल्याला भेटले दादा आपले मेघनाथ बुकवी, आणि आम्ही आता जाऊ आणि तुम्हाला ब्लॉग दाखवतो पुढचा. म्हणजे चला मित्रांनो, नमस्कार. आज आलो होतो आपण विगर गावामध्ये, दादा सरकार यांच्या गावामध्ये. तर आपण ब्लॉग बनवलेला आहे छोटेसं, म्हणजे मुलाखती वगैरे घेतलेल्या आहेत, तुम्हाला पण पाहायला भेटतील, आणि मैदान पण चांगल्या प्रकारे सक्सेसफुल झालेलं आहे. तर तुम्हाला मी शर्ती दाखवेन थोड्याफार, म्हणजे ज्या काही क्लिप्स शूट केलेल्या आहेत. तर नवीन ब्लॉगमध्ये भेटू अशाच, आणि तुम्हाला दाखवतो अजून कोण कोण येते.